कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पवार काका पुतण्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली। अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारला पहिल्याच दिवशी जाब विचारणार असल्याचं म्हटलंय। तर फलटणमध्ये शरद पवार यांना श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। सत्कारावेळी पवार यांनी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर टीका केली। कर्जमाफीत राजकारण नको, वास्तवतेचे निर्णय झाले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना शेतकरी सरसकट धक्का दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा मुख्यमंत्र्यांना इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटणमध्ये दिला। अजूनही किती नक्की लाख करोड शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णयाचा फायदा होणार आहे सरकार सांगायला तयार नाही। किती शेतकरी आहे, नगर जिल्ह्यातले किती आहे, माझ्या पारनेरचे किती आहे, प्रत्येक गावगावचे किती आहे, त्यांना किती बेनिफिट मिळतो, वन टाइम सेटलमेंट आणलंय, हे कर्जमाफी आहे का कर्ज वसुली आहे? नियमित भरतो त्यांनी काय घडवलं, नियमित भरतो तर म्हणायला लागला की आम्ही घट वाढले आम्ही भरले, त्याची काय म्हणजे ते अतिशय अफसोस सांगितलं त्यांना की ठीक आहे ते नियमित भरतात त्याला 25,000 मिळेल आणि त्याच्यात कमीत कमी 15,000 मिळेल, म्हणजे ज्यांनी थकवले त्याला 1,50,000 आणि ज्यांनी फरक केले त्याला 15,000 कोण भरणार देशना करू सगळं बँकिंग सिस्टीमवरचा विश्वास प्रकट करू म्हणून सरकारने नीती ठरवत असताना संकटग्रस्त शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे, पण त्याबरोबर घेतलेला पैसा परत करण्याच्या संबंधीची प्रवृत्ती ही वाढेल त्याच्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।